वेलकम टू टॅक्स पॉवर जीएसटी सॉफ्टवेअर. या व्हिडिओमध्ये आपण जीएसटीआर टू बी रिकन्सिलेशन परचेस रजिस्टरचा डेटा इम्पोर्ट करून कसं करायचं ते पाहणार आहोत. सॉफ्टवेअर रिलेटेड तुम्हाला काहीही क्वेरी असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबर्सना कॉल करू शकता. ज्या डीलरचं तुम्हाला रिकन्सिलेशन करायचं असेल तो इथे तुम्ही सर्च करून त्यावर डबल क्लिक करून ओपन करू शकता. त्यानंतर फायनान्शियल इयर सिलेक्ट करून ओके करा. हा जीएसटी रिटर्न डॅशबोर्ड ओपन होईल. जीएसटी रिटर्न डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर लेफ्ट साईडला इथे युटिलिटीजमध्ये रिपोर्ट सेक्शनला क्लिक करून ॲन्युअल रिपोर्ट सेक्शन ओपन करायचा. राईट साईडला तुम्हाला रिकन्सिलेशन रिपोर्ट्स दिसतील. इथे तुम्ही फायनान्शियल इयर चेंज करून प्रिव्हियस कोणत्याही फायनान्शियल इयरचा ॲन्युअली रिकन्सिलेशन इथे करू शकता. त्यानंतर इथे जीएसटीआर टू रिकन्सिलेशन विथ जीएसटीआर टू बी हा रिपोर्ट ओपन करायचा. इथे जीएसटीआर टू मीन्स परचेस रजिस्टर कन्सिडर केलेला असतो. हा रिकन्सिलेशनच्या विंडो ओपन झाल्यानंतर इथे आपण आपला जीएसटीआर टू परचेस रजिस्टर डेटा इम्पोर्ट करून जीएसटीआर टू बीचा डेटा डाउनलोड करून सॉफ्टवेअर आपल्याला ऑटोमॅटिकली जो काही डेटा आहे तो रिकन्साईल करून देतो. त्यामध्ये तुम्ही B2B, क्रेडिट डेबिट नोट्स, इम्पोर्ट सेक्शन आणि इम्पोर्ट सेल्स ह्या सगळ्या सेक्शनचा आपल्याला इथे रिकन्सिलेशन करता येणार. फर्स्ट स्टेप आहे इम्पोर्ट डेटा. आपण इम्पोर्टला क्लिक करून एक्सेल, जेसन आणि टॅली थ्रू डेटा इम्पोर्ट करू शकतो. सॉफ्टवेअरमध्ये डायरेक्ट टॅली इम्पोर्टचाही ऑप्शन आहे. त्यासाठी तुम्ही इथे टॅली इम्पोर्ट प्रोसिजरचा एक PDF दिलेला आहे, तर हे बघू शकता. म्हणजे टॅली थ्रू स्टेप बाय स्टेप TDL इन्स्टॉलेशन करून डायरेक्ट सिंकिंगचा एक तुम्हाला इथे ऑप्शन दिसेल टॅलीमध्ये, आणि तो ओपन केल्यानंतर एक पिरियड आपल्याला टाकून डेटा सिंक्रोनायझेशनची प्रोसेस करावी लागते. ह्या PDF डिटेलमध्ये माहिती तुम्हाला ती दिलेली आहे. त्यानंतर ती कंपनी बॅकएंडला चालू करून ठेवली की डायरेक्टली हा डेटा इकडे फेच होतो, टॅलीचा परचेस डेटा. त्यानंतर जेसन आहे. जर तुमच्याकडे जेसन फाईल असेल तर तुम्ही जेसन थ्रू पण डेटा इम्पोर्ट करू शकता. आणि बेस्ट ऑप्शन असतो तो एक्सेलचा, इम्पोर्ट फ्रॉम एक्सेल. एक्सेलमध्ये पण आता इथे वेगवेगळे टेम्पलेट्स दिलेले आहेत. लेटेस्ट टॅली 5.0 मध्ये तुम्हाला परत जीएसटीआर टू हा एक्सपोर्ट करता येतो. त्यासाठी इथे गाईड्स दिलेले आहे त्याचं, तो कसा एक्सपोर्ट करून इकडे सॉफ्टवेअरला तुम्हाला इम्पोर्ट करता येईल. तर आणि इथे वेगवेगळे टेम्पलेट्स पण तुम्ही सिलेक्ट करू शकता. टॅक्स पॉवरची एक युटिलिटी असते. इथे सेव्ह ब्लँक टेम्पलेटला क्लिक करून तुम्हाला ती युटिलिटी घेता येते. त्यानंतर टॅली थ्रू जो आपण डेटा एक्सपोर्ट करू तो इथे जीएसटी आणि टॅली सिलेक्ट करून डायरेक्टली आपल्याला ब्राउज करता येतो. दुसरं ऑप्शन आहे टॅली परचेस रजिस्टरचा. ज्या टॅलीमध्ये जीएसटीआर टू हा फॉर्म एक्सपोर्ट करता येत नाही किंवा डायरेक्ट टॅली इम्पोर्ट थ्रू डेटा इम्पोर्ट झाला नाही, त्यासाठी हा एक ऑप्शन दिला आहे. त्याचं पण इथे तुम्हाला गाईड दिलेलं आहे की टॅली थ्रू कसा डेटा एक्सपोर्ट करून तुम्ही इम्पोर्ट करू शकता. आणि लास्ट ऑप्शन आहे एनी अदर टेम्पलेटचा. जर तुमच्याकडे कुठल्याही दुसऱ्या सॉफ्टवेअरचा डेटा असेल, व्यापार असेल, मार्ग असेल किंवा कोणतं कस्टमाइज टेम्पलेट असेल, तर तुम्ही तेही इथे ब्राउज करून मॅपिंग करू शकता आणि त्यानंतर तोही डेटा तुम्हाला इकडे इम्पोर्ट करता येतो. आता आपल्याकडे टॅली थ्रू एक्सपोर्ट केलेला डेटा आहे, तो आता कसा इम्पोर्ट करून एक्सपोर्ट करायचा तो आपण बघूयात. इथे जीएसटी आणि टॅली सिलेक्ट करायचं, त्यानंतर ब्राउज करायचं. जिथे तुम्ही ती फाईल ठेवलेली असेल ती इथे सिलेक्ट करून घ्यायची आणि ओपन केल्यानंतर इकडे काही ऑप्शन्स दिलेले आहेत. ओव्हर राईट, अपेंड, मर्ज इनवाईस व्हॅल्यू किंवा काही डुप्लिकेट्स इनवायसेस असेल तुम्ही तेही कन्सिडर करू शकता. जर एकाच कंपनीच्या 2 वेगवेगळ्या शीटमध्ये डेटा असेल तर तुम्ही सेकंड शीट इम्पोर्ट करताना अपेंडचं ऑप्शन सिलेक्ट करा. म्हणजे आधी इम्पोर्ट केलेला डेटा सॉफ्टवेअरमध्ये तसंच राहील आणि जो तुम्ही नवीन डेटा ॲड करताय तो त्या डेटामध्ये ॲड होईल. आता आपण इथे बाय डिफॉल्ट ओव्हर राईटचं ऑप्शन सिलेक्ट करून इम्पोर्टला क्लिक करणार आहोत. जर तुमची ती फाईल बॅकएंडला ओपन असेल तर तो तुम्हाला एरर मेसेज देतो. तर ती फाईल आधी क्लोज करून घ्यायची आणि इकडे इम्पोर्टला क्लिक करून इम्पोर्टला क्लिक करायचं. सगळा डेटा रो बाय रो व्हॅलिडेट होतो. आता काही ठिकाणी काही एरर्स आहेत. या एरर आधी आपल्याला रेक्टिफाय करून घ्यायच्या असतात. तुमचं इनवॉइस नंबर जो आहे तो डुप्लिकेट एंट्रीसाठी एक मेसेज आलेला आहे, तर तो तुम्ही इथे चेंज करू शकता. किंवा इंटरेस्ट रेट ट्रान्झॅक्शन जे आहेत त्याचे तुम्हाला इथे डिटेल्स रेक्टिफाय करायला लागतील. एरर रेक्टिफाय केल्यानंतर परत इथे एक्सेल टेम्पलेटमध्ये जीएसटी आणि टॅली ऑप्शन सिलेक्ट करून ती फाईल रिइम्पोर्ट करून घेण्यासाठी ब्राउज करून ओपनला क्लिक करायचं.
आणि इम्पोर्टला क्लिक करून तो डेटा सॉफ्टवेअरमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा. वन्स डेटा एरर फ्री झाला की तो असा मेसेज देतो, डेटा फ्रॉम एक्सेल टेम्पलेट इम्पोर्टेड सक्सेसफुली. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे डाउनलोड GSTR2B डेटा. इथे खाली ऑप्शन दिलेला आहे डाउनलोड GSTR2B. तिथे सिलेक्ट करून तुम्ही सिलेक्ट ऑल केल्यानंतर पूर्ण वर्षाचा 2Bचा डेटा डाउनलोड करू शकता. आणि डाउनलोड करण्यासाठी इथे GSTN पोर्टल आणि GSP सर्व्हिस असे 2 ऑप्शन दिसतील. GSTN पोर्टल ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही कॅप्चा टाकून डेटा जो आहे तो सॉफ्टवेअरला डाउनलोड करू शकता. अशा पद्धतीने सॉफ्टवेअरमध्ये आपल्याकडे आता परचेस डिटेलही इम्पोर्ट झालेले आहे आणि GSTR2B जो आहे तोही आपल्याकडे डाउनलोड झालेला आहे. स्टेप 3 रिकन्साइल डेटा. परचेस डिटेल इम्पोर्ट झाल्यानंतर GSTR2B डाउनलोड करून घेतला की 2B प्रमाणे टोटल इन्व्हॉइसेस आणि टोटल टॅक्सेबल व्हॅल्यूज काय आहे त्याची इथे आपण समरी बघू शकतो. आणि आपले परचेस डिटेल्स काय इम्पोर्ट झालेले आहेत त्याप्रमाणे एक ओव्हरऑल आपल्याला समरीची आयडिया येते. त्यानंतर सॉफ्टवेअर ऑटोमॅटिकली आपल्याला इथे रिकन्सिलेशन जे आहे ते करून देतो. त्यानंतर येते स्टेप 4 ॲनालाइज मिसमॅचेस. सॉफ्टवेअरमध्ये रिकन्सिलेशनचे जे रिझल्ट आहे त्याच्या इथे तुम्हाला काही फिल्टर्स दिलेले आहेत. तर त्यामध्ये बाय डिफॉल्ट पॅरामीटर सेट केलेले असतात. एक्झॅक्ट मॅच ट्रान्झॅक्शन्समध्ये जर तुमचा परचेस रजिस्टर आणि 2Bचा डेटा एक्झॅक्टली मॅच होत असेल सगळ्या कॉलम्सप्रमाणे तर तो ॲज अ एक्झॅक्ट मॅचमध्ये कन्सिडर होतो. त्यानंतर सेकंड फिल्टर आहे पार्शल मॅचचा. पार्शल मॅचमध्ये बेसिकली तुमचा इन्व्हॉइस नंबर आणि डेटचा जर डिफरन्स असेल आणि मायनर व्हॅल्यूजमध्ये डिफरन्सेस असतील तर ते ॲज अ पार्शल मॅच इन्व्हॉइसेसमध्ये कन्सिडर होतात. आणि मिसमॅचेसमध्ये दोन्ही ठिकाणी इन्व्हॉइसेस आहे, परचेसमध्ये पण आणि GSTR2Bला पण, बट व्हॅल्यूजमध्ये जर डिफरन्स असेल टॅक्सेबल अमाऊंटच्या, टॅक्स अमाऊंटच्या किंवा CGST, IGST आणि SGST मध्ये तर तसे ट्रान्झॅक्शन ॲज अ मिसमॅचला येतात. त्यानंतर मिसिंग इन GSTR2. मिसिंग इन GSTR2 मध्ये जे ट्रान्झॅक्शन्स 2Bला एक्झिस्ट करतायत म्हणजे 2Bला सप्लायरनी दाखवले आहेत बट आपल्या परचेसमध्ये बुक झालेले नाही आहेत असे किती ट्रान्झॅक्शन्स आहेत ते ॲज अ मिसिंग इन GSTR2 म्हणून येतात. आणि मिसिंग इन GSTR2B मध्ये आपण आपल्या बुक्समध्ये रेकॉर्ड केलेले आहे बट ते सप्लायर्सनी दाखवलेच नाही आहेत त्यांच्या रिटर्न प्रमाणे तर ॲज अ ते इन्व्हॉइसेस जे आहे ते तुम्हाला मिसिंग इन GSTR2B म्हणून दिसतात. सेम वेनी सगळा डेटा तुम्ही क्रेडिट डेबिट नोटसाठी बघू शकता की आपण आपल्या परचेसमध्ये किती क्रेडिट डेबिट नोट बुक्स केलेले आहेत, वेंडर थ्रू ते किती फाईट झालेले आहेत आणि आउट ऑफ दॅट किती इन्व्हॉइसेस तुमच्या मॅच होत आहेत किंवा तुमच्याकडे मिसिंग्स आहेत त्याची इथे तुम्हाला समरी मिळते. नेक्स्ट स्टेप डेटा चेक केल्यानंतर इथे राईट साईडला व्ह्यू डिटेलचा एक ऑप्शन आहे, तिथे तुम्ही क्लिक करून ड्रिल डाऊन करून इन डिटेल सप्लायर वाईज समरी आणि डॉक्युमेंट वाईज समरी जी आहे रिकन्सिलेशनची इथे फिल्टर्स अप्लाय करून बघू शकता. इथे सप्लायर वाईज समरीमध्ये आता काही सप्लायरची नावं दिसत नाहीये. डेटा इम्पोर्ट केल्यानंतर जर तुम्हाला इथे नावं अपडेट झालेली नसेल तर इथे तुम्ही गेट GSTN नेमला क्लिक करून तो सगळा डेटा व्हॅलिडेट करतो आणि सगळ्या सप्लायरची नावं जी आहे ॲज पर GSTN सॉफ्टवेअरमध्ये अपडेट करून घेतो. वन्स व्हॅलिडेशन प्रोसेस कंप्लीट झाली की इथे रिसेटच्या बटनला क्लिक करून हा डेटा जो आहे तो इथे रिसेट करून घ्यायचा आणि त्यानंतर परत व्ह्यू डिटेल्सच्या बटनला क्लिक केलं की तुम्हाला आता त्या सगळ्या सप्लायरची जी नावं आहे ती पण अपडेट झालेली दिसेल. GST नंबर व्हॅलिडेट झाल्यानंतर तुम्हाला रिकन्सिलेशन जे आहे ते सप्लायर वाईज समरीच्या बेसिसवर आणि त्याच पुढे डॉक्युमेंट वाईज समरीच्या बेसिसवर चेक करता येईल. इथे मॅच स्टेटसचे फिल्टर्स दिलेले आहेत, तुम्ही इथे चेक करू शकता एक्झॅक्ट मॅचमध्ये किती ट्रान्झॅक्शन्स आहे. इकडे राईट साईडला आपल्याला GSTR2चे डिटेल्स कळतात आणि तुम्ही जर स्क्रोल केलं तर ॲज पर 2B प्रमाणे जे रेकॉर्ड्स असतात ते इकडे सॉफ्टवेअरमध्ये अपडेट झालेले असतात. आणि लास्टला एक डिफरन्सचे कॉलम्स असतात, जर इन्व्हॉइस व्हॅल्यूजमध्ये काही डिफरन्सेस असेल तर ते इथे आपण पाहू शकतो. त्यानंतर इथेच पार्शल मॅच म्हणजे इन्व्हॉइस नंबरमुळे आणि डेटमुळे जे इन्व्हॉइसेस डिफरन्स असतील तर ते असे इथे पार्शल मॅच म्हणून कन्सिडर होतात. तर त्यावर तुम्ही इथे सिलेक्ट ऑल केल्यानंतर जर ॲक्सेप्टच्या बटनला क्लिक केलं तर हे इन्व्हॉइसेस आपण ॲज पर 2B प्रमाणे ॲक्सेप्ट करून एक्झॅक्ट इन्व्हॉइसेसमध्ये ट्रान्सफर करू शकतो. आपण ॲक्सेप्ट केल्यानंतर तरीही इन्व्हॉइसेस ते इथेच दिसतात. त्यानंतर तुम्हाला रिसेटच्या बटनला क्लिक करावं लागतं. इथून रिसेटमधून ते इन्व्हॉइसेस पार्शल मॅचमधून निघून
एक्झॅक्ट मॅचमध्ये नंतर कन्वर्ट होतात. आणि मिसमॅचेसचा जो रिपोर्ट आहे त्यामध्ये अमाऊंटचा डिफरन्स असतो. आपण ₹5 डेटा इग्नोर केलेला असतो. इथे तुम्ही रिकन्साइल सेटिंग्समध्ये जाऊन ॲडिशनली काही सेटिंग्स पाहू शकता. करंट इयरमध्ये जर काही प्रिव्हियस पिरियडचे इनव्हॉइसेस आलेले असतील तर ते सॉफ्टवेअरमध्ये बाय डिफॉल्ट कन्सिडर होतात. तुम्ही नोला क्लिक करून ते एक्सक्लूड पण करू शकता. फिल्टर टाईप दिलेला आहे. डॉक्युमेंट पिरियड आणि डॉक्युमेंट डेट प्रमाणे तुम्ही इनव्हॉइसेस जे आहे ते सॉर्ट करू शकता. त्यानंतर ITC नॉट अवेलेबलचा जो डेटा आहे तो कन्सिडर करायचा आहे की नाही तेही ऑप्शन्स आहे. आणि इथे जर अमाऊंट आपण इन्क्रीज केली, जेवढे तुम्हाला ॲक्सेप्टेबल आहे तुम्ही इथे ती सेट करू शकता. आणि ओकेला क्लिक केल्यानंतर जे अप टू ₹10 पर्यंत डिफरन्स आहे तोही आता इकडे आपल्याला एक्झॅक्ट मॅचमध्ये दिसेल. आणि नंतरचे जे इनव्हॉइसेस आहे ते इथे मिसमॅचमध्ये तुम्ही पाहू शकता. स्टेप 6 जनरेट रिकन्सिलेशन रिपोर्ट्स. वन्स तुमचा डेटा इथे रिव्ह्यू करून झाला मॅच मिसमॅच समरी, तिथे तुम्ही एक्सपोर्ट मेलला क्लिक करून रिकन्सिलेशनचे जे रिपोर्ट आहे ते एक्सेल शीटमध्ये जनरेट करू शकता. त्यामध्ये फर्स्ट रिपोर्ट आहे कंपॅरिझन समरी वाईज. कंपॅरिझन पार्टी वाईज रिपोर्ट तुम्हाला ह्या पद्धतीने एक्सपोर्ट करता येईल. यामध्ये एकाच शीटमध्ये B2B, क्रेडिट डेबिट नोट, इम्पोर्ट्स आणि इम्पोर्ट सेल्स या सगळ्या सेक्शनचा डेटा जो आहे तो आपल्याला एक्सेलमध्ये मिळतो. आणि जी काही समरी असेल मॅचिंगची ते आपल्याला इथे पाहता येते. हाच रिपोर्ट जर तुम्हाला कंबाईन करून घ्यायचा असेल क्रेडिट डेबिट नोट सेक्शन इन्क्लूड करून, तर इथे तुम्ही कंपॅरिझन पार्टी वाईज कंबाईन सेक्शन हाही रिपोर्ट एक्सपोर्ट करू शकता. कंपॅरिझन इनव्हॉइस वाईज हा मोस्ट इम्पॉर्टंट रिपोर्ट आहे GSTR टू बी रिकन्सिलेशनमध्ये. तो इथे तुम्हाला ह्या अशा पद्धतीने एक्सपोर्ट करून मिळेल. त्यामध्ये एकाच वर्कबुकमध्ये तुम्हाला ऑल इनव्हॉइसेस ॲज पर टू ट्रान्झॅक्शनची जी काही समरी असेल, ॲज पर टू बी जी असेल ती समोरासमोर पाहता येते. आणि एक्झॅक्ट मॅच, पार्शल मॅच जे काही ट्रान्झॅक्शन्स असतील त्या शीट्सला इथे आपल्याला अपडेट करून मिळतात. त्यानंतर तुम्हाला तुमच्या बुक्समध्ये असणारे स्पेसिफिक इनव्हॉइसेस बघायचे असतील तर मिसिंग इन GSTR2 तोही डेटा आपण सेपरेटली एक्सपोर्ट करू शकतो. आणि असे ट्रान्झॅक्शन्स जे आपल्या बुक्समध्ये आहे आणि सप्लायने फाईल नाही केले तर ते इथे मिसिंग इन GSTR2 मध्ये आपण एक्सपोर्ट करू शकतो. तर ह्या पद्धतीने तुम्हाला GSTR2Bचं ॲन्युअल रिकन्सिलेशन जे आहे ते टॅक्स फॉर्ममध्ये करता येईल. तुम्हाला जर बाय 6 मंथ किंवा क्वार्टरली रिकन्सिलेशन करायचं असेल तर तुम्ही इथे पिरियड जो आहे चेंज पण करू शकता. म्हणजे तुम्हाला एप्रिल टू जूनचाच डेटा बघायचा असेल तर आपण इथे फिल्टर्स अप्लाय करून त्या स्पेसिफिक रिटर्न पिरियडचेही ट्रान्झॅक्शन्स चेक करू शकतो. जसं तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघितलं, परचेस रिकन्सिलेशन जे आहे GSTR2Bच्या डेटासोबत आपण ॲन्युअली कसं करू शकतो, त्याचप्रमाणे सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला GSTR1चंही रिकन्सिलेशन मिळेल. तुम्ही सेल्सचा डेटा इम्पोर्ट करून GSTR1 रिकन्सिलेशन विथ बुक्स या रिपोर्टमध्ये सेल्स रिकन्सिलेशन करू शकता. आणि GSTR1 वर्सेस ई इनव्हॉइसिंगचा डेटा तुम्हाला रिकन्साईल करायचा असेल तर त्यासाठी GSTR1 रिकन्सिलेशन विथ ई इनव्हॉइस हा एक रिपोर्ट सॉफ्टवेअरमध्ये अवेलेबल आहे. त्यानंतर आता GSTR9च्या बेसिसवर आपण जे वर्किंग करतो तर तेच तुम्हाला GSTR2B रिकन्सिलेशन विथ GSTR9 टेबल 8 ह्या डेटासोबतही करता येईल. आणि आणखी असेच बरेच रिकन्सिलेशन टॅक्स फॉर्ममध्ये अवेलेबल आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. तुम्हाला जर सॉफ्टवेअरबद्दल काही क्वेरीज असेल, रिकन्सिलेशन करताना काही अडचण असेल तर आमची टेक्निकल टीम तुम्हाला केव्हाही हेल्प करण्यासाठी तयार आहे. वन्स अगेन थँक्यू.